पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो हॅलो विक्रम, हे सगळं तू केलंयस? विक्रम, मी काय विचारते, हे सगळं तू केलंयस का? खुश आहेस ना तू? तुझ्या मनासारखंच तर होतंय। अरे अरे तू वेडायस का? काय केलंस तू हे सगळं? तूच तर म्हणाली होती ना की डोळ्यासमोर तिला बघायची इच्छा नाहीये, तिचा जीव घ्यावासा वाटतोय। अरे अरे म्हणून काय तू तिला गाडीने उडवशील? आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस? नो, नॉट ॲट ऑल। पण तुला काय झालं? तुला हेच तर हवं होतं। अरे म्हणून काय तू तिचा जीव घेशील? रिलॅक्स, जस्ट चिल। यापैकी तुझ्यापर्यंत काही येणार नाही। तो ट्रक कोणाचा होता, कुठून आला, त्याच्या ट्रकचं काय झालं हे कधीच कोणाला कळणार नाही। सो जस्ट रिलॅक्स। विक्रम, तुला कळत नाहीये, तिथे माझा भाऊ पण होता आणि त्याला जर काही झालं असतं ना तर बेबी तुला त्रास होईल असं काही मी करीन का? नाही ना। आणि मला सांग, काम कसं झालंय? तुझी वहिनी आहे की टपकली? ऐक विक्रम, याच्या पुढे ना तू मला कधीच फोन करू नकोस, मला भेटू पण नकोस आणि स्वतःच्या मनाने याच्या पुढे काही करूही नकोस, प्लीज। हा वेडा माणूस आहे, कंप्लीट वेडा माणूस आहे हा। उगाच काहीतरी होऊन बसले, आता पार्लर कसं चालवायचं? सावंत काकूंचा आज माठ फुटलाय आणि पंप्या घरी नाहीये, त्यांना आजच माठ घेऊन द्यायचंय, सो आपल्याला जावं लागेल। आणि हो, दिगे काकूंचा फेस उडलाय इलेक्ट्रिकचा, सो घरात इलेक्ट्रिसिटी नाहीये, इलेक्ट्रिशियन मिळाला नाहीये त्यांना, सो तेही अरेंज करायचंय आपल्याला। आणि हो, दीक्षित काकूंचा फोन आलेला, त्यांना उद्या एअरपोर्टला जायचंय, टॅक्सी मिळत नाही, ती बुक करायची। चल पटकन सांग, कुठलं काम पहिलं करणार आहेस? काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय मी? या जगाचा सगळा भार तुलाच उचलायचा ना, आणि सगळे सोल्युशन्स तुझ्याकडेच आहेत म्हटल्यावर तुला काम तर करावं लागणार। चल चल, उठ उठ उठ, पटकन उठ। काय हो तुम्ही पण ना। काय तसं नाही, आता एक शब्द बोललीस ना तर रागवीन मी, आधीच सांगतोय। काय परिस्थिती आहे तुझी, केवढं लागलंय तुला? शांत बस ना जरा, आणि कुठेही जायचं नाही, पार्लर वगैरे कुठेही नाही, चुपचाप इकडे बसून आराम करायचा, कळलं? बरं, मुलं झोपली का? हो नीट जेवली ना ती? हो। संजूने गुळपोळी खाल्ली का हो? म्हणजे मी गुळ किसून ठेवला होता, दिली होती ना त्याला? त्याला बोलून आणतो, त्यालाच विचार। अहो तुम्ही पण ना। ही गोळी 5 दिवस घ्यायची आणि बाकीच्या चालूच ठेवायच्या। आईनं बरंच काम करावं लागलं असेल ना आज? अरे परत तेच, वेडी आहेस का जरा? आणि आईंना काही आवरावं लागलं नाही, मयुरीने सगळं केलं। आता जाऊन सांगतो मयुरीला, उद्यापासून तेही करू नकोस, तुझी आई येईल लंगडत घोडा घोडा करत सगळं आवरायला। अहो इथून काही दिसत नाहीये ना, म्हणून मी तुम्हाला विचारते, बाकी काही नाही। बरं मला सांगा, तुम्ही शिल्पीला डिरेक्टली सांगितलं का, म्हणजे मी इथे झोपणार आहे? आता इनडायरेक्टली कसं सांगायचं सांग मला? आणि तुला काय आता किचन मध्ये जाऊन झोपायचंय? बरं नाही दिसत हो तिला असं सांगणं, आणि मला ही गोष्ट नाही पटलीये। अश्विनी, मी तुला सहज उचलू शकतो आणि किचन मध्ये नेऊ शकतो, पण किचन ते रूम, किचन ते रूम, किचन ते रूम, ही शिफ्टिंग मला करण्याची काही हौस नाही, कळलं? म्हणून जे काय ते हेच आहे। अहो एवढं तर सांगा मला, ती झोपली कुठे? आई आई, घोरू नको ना प्लीज, मला त्रास होतोय।
काय कटकट आहे यार ही सगळी. शी. होपलेस आहे यार सगळं, होपलेस आहे सगळं. सगळा दोष त्या विक्रमचा आहे. विक्रम, आय विल किल यू, आय किल यू. परफेक्ट. बस तू इथे हळू. चल केस बांधते. प्राजू, हे सगळं तू आज करून दिलं. रोज रोज कोण करून देणार ग माझं? नवऱ्याला सांगायचं, तेवढाच चान्स मारून घ्यायचा. तू पण ना, त्यांना नेसवता येणार आहे का साडी? नेसवायला सांग, मग कळेल येते की नाही ते. प्राजू, आता ना खरंच फटका देईना तुला. अगं मयूला हाताशी घे ना. मी तर म्हणते ना, तू गाऊनच घाल. अगं हो, इथे तुला उभंही नाही राहता येते आणि मला साडीच नेसायची म्हणे. नाही, नको, मला नाही आवडत ते गाऊन वगैरे. अगं तुला कुणी काही बोलणार नाहीये. पेशंटला सगळं माफ असतं. खरंच तू अगं गाऊनच घाल. तसं नाही ग, पण ना ते मला त्यातनं ओकं बोकं वाटतं. जाऊ दे बाई, तुझ्याशी कोण वाद घालणार आहे. बरं, त्या हलक्या साड्या काढल्यात, निदान त्या तरी नेस. किती इन्स्ट्रक्शन्स देते ग प्राजू. अरे देवा, मी ना मयूला उगाच पार्लर मध्ये जायला सांगितलं. तिने उघडलं असेल का ग? ऐक, मी लगेच जाते तिकडे, कारण आज मी सुट्टीच काढली, त्यामुळे दिवसभर मी मोकळी. हा, आणि आता तू त्याचं टेन्शन घेत बसू नकोस. नाही, तुम्ही दोघी एकट्या नका थांबू तिकडे. आम्ही दोघे तर एकट्या कशा असणार आहे? आहा, अगं मला म्हणायचंय की बबन भाऊजींना बोलावून घे. तिथे ती माणसं परत आली तर काय करणार आहात तुम्ही? आली तर आली, बघता येईल ना तेव्हा. तू का त्याचं टेन्शन घेत बसलीयस आता? बरं ऐक, मी तुला नाश्ता पाठवते, तो आधी कर, कारण तुला गोळ्या घ्यायच्यात. कळलं का? हा. अरे पण बटना लागतायत ना. मग आजचा दिवस घाल. हं? बघ, व्यवस्थित झालं ना? आबा, माझा पेन्सिल बॉक्स कुठे आहे? सापडतच नाहीये आणि ड्रॉइंग बुक पण नाही सापडत आहे. अगं तिथेच असेल बघ जरा. नाही सापडत आहे आबा. अगं आलो असेल तिथे, जाणार कुठे? ए कू, इकडे थर्सडेचं टाइम टेबल दिलंय, त्या हिशोबाने मी ही सगळी पुस्तकं भरतोय. बरोबर आहे ना? मला काय कळत नाही याच्यातलं. हा. अहो, डबे भरून झाले का मुलांचे? हो हो. अगं टिफिन तर भरलाय, पण हा लहान टिफिन भाजी तर जात नाही ना ग बरोबर. अहो, पोळ्या घड्या करून ठेवा, म्हणजे बाजूला छोटा डबा राहील. एवढी साधी गोष्ट आहे, मला कळत नाही. हा. ए आई, चहा बनव ना ग, माझं डोकं दुखतंय ग, प्लीज. बाबा, माझी कॉफी झाली असेल तर द्या ना. काय म्हणजे, तुम्ही किचन मधनं बाहेर आलात तर मी जाणार ना बाबा. एकतर मला माझी सकाळपासून कॉफी प्यायची आहे, माझी वाली, मी बनवलेली. माझं डोकं चालत नाहीये त्याशिवाय. माझा पेन्सिल बॉक्स अजूनही सापडत नाहीये, कुठे गेला? अगं आलो. एक सेकंड जरा. हे घ्या टिफिन तुमचे. हा. अरे देवा, बॅटरी 10%. हा काय ग बॉक्स इथे पेन्सिलचा शोधत नाही. कुठे गेला चार्जर? चार्जर कुठे माझा? मम्मा, तुझा चार्जर बेडरूम मध्ये कपाटात आहे. अरे देवा, किती वेळ झाला, या दोघी काय आतमध्ये खुसूर फुसूर करतात काय माहिती. दरवाजा बंद करून घेतलाय. आता
आता कधी मी हा फोन चार्जिंगला लावणार, तो चार्ज होणार, मग मी स्वतःच माझी कॉफी बनवून घेणार, मग मी ती पिणार, मग मी कॅब बुक करणार, मग मी जाणार क्लिनिकला. कसं होणार आहे सगळं? आई चहा बनव ना प्लीज ग. काय काय गोंधळ, माझं डोकं फुटायची वेळ आली. वहिनी अहो जरा श्रेयससाठी चहा टाका बघू. उज्ज्वला, तुला माहिती आहे मी चहा संध्याकाळी 4 वाजता करतो. प्रकाश वाघमारे स्पेशल चहा. चल मला उठायला पाहिजे. चल. बर तो रबर दे ना. 1 मिनिट. अरे दार उघडा ना यार, काय चाललंय? हे ना मार खाणार आहे माझ्या हातचा एकदा. तुम्हाला नसतील काम, पण मला जायचंय बाहेर. काय? आधीच एकतर शेड्यूलचे 12 वाजलेत. हॅलो, आलेच. अरे मला चार्जर घ्यायचाय. काय आहे? किती जोरात दरवाजा वाजवतेस ग तू? अगं तुझ्या हाताला लागलंय ना ग, उगीच दुखेल तो म्हणून म्हणलं. त्याची काळजी मी करीन. हा बरं आता सरक, मला चार्जर घ्यायचाय. जाऊ मी आत? हो, त्याच्या आधी हे घे. हे काय? अगं अश्विनीसाठी आहे ना मी काही हलक्या साड्या काढल्यात, म्हणजे ना तिच्यासाठी त्या नेसायलाही सोप्या आणि वजनालाही हलक्या. त्या धुवायच्या आणि मस्त घडी घालून ठेवून द्यायच्या. What? लिसन, यू लिसन. ऐक, काय ना बाहेर जे काही दिवे लावलेत ना त्याचा उजेड घरात कसा पाडायचा ना हे मला चांगलं कळतं. त्यामुळे ह्या साड्या धुवायच्या, त्याला मस्त इस्त्री करायची, म्हणजे ना त्या आणखीन मऊ होतील. मान्य आहे मला की तुला सवय नाहीये ना या गोष्टींची, म्हणून तुला सांगावं लागतंय. तर आता ते कर. हा जा. सगळं काही भरलं तरी पण आपले ते नॅपकिन्स तर राहिले. कुठे आहेत ग नॅपकिन? आई वरतीच येते बघा रॅक मध्ये. मिळालं. या मुलांच्या पाठीना नुसता जीव हैराण झालाय माझा. काय करावं कळत नाही. देख, मी लावून देते ना. अश्विनी वाघमारे, तुझ्या मैत्रिणीला वॉर्न कर. तिला म्हणावं माझ्या नादाला लागू नकोस, नाहीतर तोंडावर पडशील. मी म्हंटल होतं ना ग तुला, यू आर गोइंग टू पे फॉर दिस. त्यावर तुम्हाला काय म्हणालीस? बघूया कधी, कसं, कुठे, कोण पे करतंय ते. बघितलंस आता? कोण, कसं, कुठे, कधी पे करतंय ते. नशीब समज, काही दिवसांकरताच तुझा हा पुतळा झालाय. माझ्या हाताला अशी पट्टी बांधताना तुला खूप आनंद झाला होता ना ग? काढ आता नख. येतील नख काढता आता. एक चान्स मिळालाय, यावरनं जरा धडा घे आणि शांत बस. आपण जर कुणाचं वाईट केलं तर ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्यावरच उलटतं. ही फिलॉसॉफी आहे ना तुझी? तर आता तू जे बोलतेस ते स्वतःवर पण अप्लाय कर. आणि याच्या पुढे जर माझ्या वाट्याला गेलीस ना तर याच्यापेक्षा सुद्धा वाईट होऊ शकतं. काय ग? काय बोलत होतीस? तिचा हात दुखतोय ना, तर मग वेणी घालून देत होते.
नाही म्हणत होतीस ना की याच्यापेक्षाही वाईट होऊ शकलं असतं. म्हणजे अहो तिचं म्हणणं असं होतं की मी माझी काळजी घेतली नाही ना तर दुखणं वाढेल आणि याच्यापेक्षाही काहीतरी वाईट होऊ शकतं. हो ना शिल्पी? अरे तिचं बघ ना, चालू झालं लगेच. मी हे करते, मी ते करते, स्वयंपाक नाश्ता सगळ्यांचा. म्हटलं बाई आता जरा शांत बस, उगाच काय केवढं दुखतोय तो हात तिचा. मग उगाच आणखी काहीतरी व्हायचं काम करून करून. एनिवे वहिनी, मी तुझ्या या सगळ्या साड्या धुवून आणते हा, डोंट वरी. आणि दादा तिची काळजी घे यार, ती नाही ऐकत आहे. देतो. काय तुला इतकं समजवलं परत सुरू झालं तुझं? घेईन हो माझी काळजी मी. चल नाश्ता कर पटकन, कोळी घ्यायची. घे. मी भरवतोय ना, घे चल. चला बेटा आवरा. काकू हे घ्या आणि आता निवांत मस्त नाश्ता करा. अश्विनीला दिलास का ग? ओहो, मी पहिले तिलाच दिला, श्रेयस डिश घेऊन गेलाय. ए संजू को आवरा लवकर, स्कूलला उशीर होईल ना. मावशी तू रोज अशीच येत जा. हा हो, तू खूप टेस्टी ब्रेकफास्ट बनवतेस, मम्मीला काही येतच नाही. बरं झालं ती गेली आहे. चला चला आवरा आवरा. काका तुमचा नाश्ता? मी यांना सोडून येतो स्कूल बस मध्ये, मग आरामात करतो. ओके. अरे उठा चला. बाय बाय. सावकाश रे. अरे काय चाललंय तुमचं? गणपती बाप्पा, आईची आणि तुझी बट्टी झाली तरी असं का होत आहे? पार्लर ओपन झाल्यापासून सतत अडचणी येत आहेत. प्लीज असं करू नकोस. सगळं लवकरात लवकर ठीक होऊ देत. चाय चाय चाय. तुम्ही अश्विनी मॅडम कुठे आहेत? जेमतेम एक पोळी खाते, चवच नाही म्हणते आणि भूकही लागत नाही म्हणते. हे बघा, सध्या तिला आग्रह करू नका. जेवढं खाईल तेवढं खाऊ दे. अहो बरं नसलं तर डोळ्यासमोर अन्न देखील नकोसं होतं. म्हणून तिला छान साजूक तुपातले गुळपापडीचे लाडू करून देते. आवडतीलच तिला आणि चवही लागेल. काही नको, खायलाच असं नाही. अहो तिला आता बरं नाही वाटत तर जरा प्रेमाने तरी बोला, नाहीतर काय एरवी. ओ, तुम्हाला काही कामं नाहीत का? जा करा. अरे तिला काही खायला हवंय का? नाही, तिला जरा डोळा लागला, झोपली ती. केव्हाची झोपली आहे? श्रेयस तू बाहेर जातोयस? हो बाबा. वेळ लागेल यायला? म्हणजे लागूही शकतो, सांगता येत नाही. नाही, अश्विनी उठायच्या आधी आला तर बरं होईल. का? तिच्या सोबत असायला हवं तू. आहे की तिच्या बरोबर, तिची सेवा करतोय, जेवायला घालतोय, औषधं देतोय टाइमावर. अजून काय करू? ते वेगळं. म्हणजे अहो तिला रिकवर व्हायला किती वेळ लागेल हे मला माहित नाहीये. मी असं घरी बसून नाही राहू शकत ना, मलाही कामधंदे शोधायला हवे. असं कुठे म्हटलं मी? कसं आहे श्रेयस, अश्विनीला तुझी फार गरज आहे. अश्विनीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे पार्लर. पार्लर सुरू झालं, 2 दिवस लायसन्स मध्ये गेले आणि आता हे असं. ती बोलून दाखवत नाही आपल्याला, मनातून अस्वस्थ असणार आहे. तिला समजून घेणं फार गरजेचं आहे. तुला माहिती आहे, लग्न झाल्यापासून ती पहिल्यांदा अशी बसून आहे. तिला एकच कळतं, सतत काम काम काम. दिवसभर आई काम करते, आपण बसून आहो, ही गोष्ट मनातून खात असणार तिला. ती जेवत नाही आहे म्हणजे तिला नॉशिया आला असं नाही आहे. आयतं बसून खायची तिला सवय नाही. तिला समजून घे. तू समजावू शकतो तिला. तू कसंही वागलास ना
तरी तुझंच ऐकेल ती. तुमच्या दोघांमध्ये जे काही चाललं ना, काही दिवसांसाठी थांब. अश्विनीला सोबत कर.